आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। लवे गावामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। 800 लोकवस्तीचे हे संपूर्ण गाव पाण्यामध्ये गेले। लवे गावात एका बाजूला सीना नदी आणि दुसऱ्या बाजूला गावचा ओढा आहे। दोन्ही बाजूनी पाणी आलं आणि त्यामुळे या पाण्यानंच गाव वेढलं गेलं। गाव समृद्ध आहे, ऊस शेती आहे, मोठाले बंगले आहेत, मात्र सगळं सोडून गावकरी गावाच्या बाहेर पडलेले आहेत। लवे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातलं एक ग्रामपंचायत गाव आहे। गाव प्रामुख्याने शेतीप्रधान आहे आणि मुख्य व्यवसाय शेती आहे। मात्र खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग, रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, कांद्याची लागवड होते। मात्र अशा पद्धतीने आपण बघतोय याच बंगल्यांमधून राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने एअरलिफ्ट करण्यात आलेलं आहे। संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला आणि त्यानंतर एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। काही लोकांना या भागातून बोटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं, तर दुसरीकडे काही लोकांना एअरलिफ्ट करण्याची वेळ आली आहे। तर गावातले अनेक कुटुंबातील सदस्य हे रोजगार, व्यवसाय किंवा नोकरीसाठी पुणे, मुंबई आणि परदेशात स्थायिक झालेले आहेत। शेती व्यतिरिक्त मजुरी आणि स्थलांतर हे देखील उपजीविकेची साधनं या गावातल्या लोकांची आहेत। अलीकडच्या काळात सीना नदीच्या पुरामुळे परिसराचा संपर्क तुटला। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, या गावाची तर वेगळी महती आहे, मात्र पुराच्या पाण्यानं पूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं दिसतंय। आणि श्रीमंत गाव आहे, कारण इथे ऊस शेती, सीना नदी जसा पलीकडच्या बाजूला एक मोठा युती सरकारच्या काळामध्ये एक नवा पाण्याचा पर्याय तयार झाला आणि मग हे गाव समृद्ध व्हायला लागलं। ह्या गावानं 2 जिल्ह्याची विभागणी केली आहे, एक आहे धाराशिव जिल्हा आणि दुसरा आहे सोलापूर जिल्हा। तर या सीना नदीपासून पलीकडचा भाग आणि अलीकडचा भाग याला विभागणारा एक फलक आहे। आता तो आपल्याला दाखवता येत नाही कारण दूर अंतरावरून तो छायाचित्रित करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि त्याची उंची साधारणपणे 40 फूट आहे। तर ग्रामस्थ सांगतात की त्या उंचीपर्यंत 40 फुटापर्यंत पाणी आहे। लवे गावातली जी आता ड्रोननं चित्रित झालेली दृश्य आपल्याला दिसत आहेत, त्याच्यातनं दिसतं की इथं असलेल्या प्रत्येक बंगल्यामध्ये पाणी आहे, प्रत्येक घरामध्ये पाणी आहे। पहिल्या मजल्यापर्यंत, दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं आहे। शेती पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि 700-800 लोक हे स्वतः गाव सोडून, कारण एका बाजूला ओढा आहे, दुसऱ्या बाजूला सीना नदी आहे। बरं, सीना नदीचं असं झालं आहे की सीना नदीची जास्तीत जास्त पुरासहित पाणी घेऊन जाण्याची क्षमता आहे प्रज्ञा 50,000 क्युसेक्स। किती पाणी यावं? 2 लाख क्युसेक्स पाणी आता ह्या नदी पात्रातनं जातं आहे। आणि म्हणून फक्त लवेगावच नाही आहे, लवेगाव, वाकाव, उंदरगाव, सुलतानपूर, त्या सुलतानपूरचं गाव आता राहुल नावाने झालेलं आहे, राहुलपूर वगैरे असं त्याला म्हणतात। राहुल शिंदे यांच्या नावाने त्या गावाची ओळख आहे। तर ह्या प्रत्येक गावामध्ये 700, 800, 900 लोक विस्थापित झालेली आहेत। त्यांच्यापर्यंत काल जिल्हाधिकारी सोलापूरनी आवाहन केलं की सुलतानपूरमध्ये लोकांना पिण्याचे पॉकेट्ससुद्धा देता येत नव्हते, एनडीआरएफची टीम तिथे पोहोचू शकत नव्हती। त्याच गावामधला एक गृहस्थ काल सकाळी 10 वाजता या झाडावरती चढून बसलेला आहे, त्याची पण दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। तो अजूनही खाली उतरलेला नाही, त्याला उतरूच शकलेलं नाही। तसंच आता ह्या लवे गावामध्ये लोकांनी सगळी जनावरं, शेती, बंगले जसे आहेत तसे सोडले आणि ते गावाच्या शाळेच्या बाहेर येऊन आश्रयाला थांबलेले आहेत। मी जिथून उभा आहे तिथून 6 किलोमीटर अंतरावरती लवे गाव आहे, तिकडे जाऊच शकत नाही तुम्ही। परंडा आणि कुरुडवाडी हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद आहे। मला असं दिसतंय साधारणपणे सीनेचा जो उगम अहिल्यानगरमध्ये झाला, तिला दोन्ही बाजूनं पाण्याचा प्रवाह येऊन मिळतो, मग सीना, बीड, धाराशिव, सोलापूर करत पुन्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये जाते। तर या सीनेच्या आजूबाजूला असलेल्या 16 गावामध्ये हीच दृश्य आहेत। अनेक गावामध्ये लोक पोहोचू शकलेली नाही आहेत, त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न, लोक घाबरलेली आहेत। आता ही लवे गावचं उदाहरण यासाठी महत्त्वाचं आहे की सीनेच्या आजूबाजूला असलेल्या गावामध्ये अचानकपणे पाणी वाढल्यानंतर भलेही प्रशासनानं आव्हान केलं होतं तरी लोक बाहेर पडली नाहीत आणि दुर्दैवाने मग आता अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। जसं आहे किडूक मिडूक जे काय असेल ते तसंच सोडून लोक बाहेर पडलीत। काल 2 लोक मला भेटले, एकाच कुटुंबातले 2 सदस्य, एकाचं लग्न, एकाच कुटुंबातल्या 2 भावाचं लग्न डिसेंबर महिन्यामध्ये झालं आहे। आपल्याकडे नेहमीप्रमाणे आहेर आणि रुखवत देतात, तर तो आहेर आणि तो सगळा रुखवत सगळा पाण्यामध्ये वाहून गेला आहे। छोटी 2 मुली भेटल्या, म्हणजे मुली भेटल्या, त्यांची छोटी छोटी बाळं होती, ज्यांची 15 दिवसापूर्वी प्रसूती झालेली आहे। तर त्या बाळांना घेऊन त्यांनी कसाबसा जीव वाचवून त्या रिदोरे गावामध्ये आल्या। त्या बाळासाठी केलेलं जे किडूक मिडूक सोनं वगैरे होतं तेही पाण्यामध्ये वाहून गेले। असे असंख्य कहाण्या इथं आता तयार झालेल्या आहेत दुर्दैवाने, की ज्या कहाण्यामुळं या लवेगावसारखी जी परिस्थिती आपल्याला दिसते ती दीर्घकाळ ह्या भागावरती परिणाम करणारी आहे। माती खरडून गेली आहे,
पीक कुठं आहे आणि पाणी कुठं आहे तेच लक्षात येत नाही आहे. आणि लवंग गावाचं तर वैशिष्ट्य असं आहे की अत्यंत समृद्ध म्हणजे शेतीवर श्रीमंत झालेलं गाव अशी ह्या गावाची ओळख होती. आता त्या गावामध्ये प्रत्यक्षात पूर ओसरल्यानंतर काय परिस्थिती असेल ते बघावं लागणार आहे, कारण किराणा दुकान, माल सामान सगळंच्या सगळं पाण्यामध्ये आहे. प्रज्ञा, अगदी राहुल, सगळ्यात महत्त्वाची बाब ज्या पद्धतीनं ही जमीन खरडून निघते त्याच्यानंतर होणारं नुकसान हे अपरिमित स्वरूपाचं असतं आणि ते भरून निघणं खरं तर कठीण असणार आहे. तुझा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.